बाबाची चावू लागले त्याला. इकडे बघा दोघांनी. तर आज गुड मॉर्निंग नाही म्हणणार, कारण संध्याकाळची वेळ आहे, वाजले 4 4:30. रविवारचा दिवस आहे, कुणाला सुट्टी, त्याच्यामुळे सगळं निवांत चाललं होतं. आणि दुपारी एक झोप काढून झाल्यानंतर, म्हणजे माझी नाही आहे, बाबांची आणि भाग्य आणि शेरू यांची, नंतर सगळे असे पडलेले होते. कुणाला मात्र झोप नाही आहे, त्यात आपलं फोनमध्ये काही ना काही चालू होतं. म्हणजे खरं म्हटलं तर विचार केला होता की बाहेर जायचं आज, कारण कुणालसुद्धा घरी होता, पण नाही जमलं. कुणालच्या बाबांना बाहेर जायचं होतं, त्यांची एक मीटिंग होती, त्याच्यामुळे ते त्यांच्या कामासाठी निघून गेले. मी मात्र अशीच एकटक बघत बसले होते. खूप कंटाळवाणा दिवस, म्हणजे तेच रुटीन करून खूप कंटाळा आलेला आहे. असं वाटतं की कुठेतरी जावं 2 दिवस, म्हणजे मध्ये गावी बघा जाऊन आली ना, तेव्हा असं खूप असं बरं वाटलं होतं. आणि आता पुन्हा मला वाटतं 8 दिवस होऊन गेले गावी जाऊन आल्यानंतर. पुन्हा असं ते रुटीन खूप असं कंटाळा आला होता. आता कुणाल जेव्हा किती वाजता येतील हे काय माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी अशीच बसून होते. आणि मग माझं थोडंसं आवरलं, जायचं होतं मला खाली. पुरा झाला काय बोलतो बरोबर. हे कधी देणार मग तू रिव्ह्यू कधी देणार? कधीतरी होते कधी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. रविवारचा दिवस आहे, संध्याकाळची वेळ आहे, मला वाटतं 4:30 4:45 झाले असतील. आणि आता मला जायचं आहे खाली, माझं एडिटिंगचं काम बाकी आहे. आज कुणाल सुट्टीवरती आहे ना, काय मग कुणाल? म्हणजे सुट्टी त्याला शनिवारचे होते ना, गेल्या आठवड्यामध्ये शनिवार रविवार असे होते. आणि आत्ता म्हणजे दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार अशी शनिवार रविवार सुट्टी असते. आणि मधले जे असतात ते नसतं, म्हणजे बँक हॉलिडे सारखं आहे ना. तर त्याला म्हटलं जरा असा आराम कर, तर काही नाही, ते पूर्ण दिवस ते फोनमध्ये त्याचं काही ना काही चालू आहे. त्याला आता विचार होती, पुस्तक तुझं वाचलंस का? मागे बघ तुम्हाला मी दाखवलं होतं. मला असं वाटलं की नाही वाचलं, त्याने अर्धच वाचलं असेल, पण तो आता म्हणाला की आई पूर्ण वाचून झालं आहे. म्हणजे कधी वेळी वाचलं, तुझं कधीच पूर्ण झालं वाचून. चांगलं आहे पुस्तक. जॉबबद्दल बोल थोडंसं, काहीतरी कुटुंबच जरासं. म्हणजे कसं तुझी नोकरी काय, कसं तुला जमते, काय काम तुझं, तू जे शिकलास त्याच्याबद्दलच आहे ना जॉब तुझा. हां थोडंसं मोठ्याने म्हणजे सर वगैरे चांगले आहेत ते. सकाळी जातो तो 10 सव्वा 10च्या दरम्यान घरातून निघतो आणि घरी डायरेक्ट मग रात्री म्हणजे 8 8:30च्या दरम्यान, कधी कधी 9 पण वाजतात. काल शनिवार होतं ना, काल जरा लवकर आला होता, 7:30 पावणे 8च्या दरम्यान. बाकी म्हणजे बरं आहे ना सगळं कामाचं. म्हणजे 15 दिवस झाले कुणाला जॉब चालू ना, झाले ना 15 दिवस झाले. काय होतं थोडंसं अच्छा, त्याबद्दल ते पुस्तक आहे. त्या बुकमध्ये. अच्छा, पुस्तकाचा रिव्ह्यू पण बघा त्यांनी दिलेला आहे, बरं आहे मग, चांगलं तू करशील ना त्याप्रमाणे. चला मी चालली आता खाली. कुणालचे बाबा बाहेर गेलेत, एक मीटिंग होती आमची, गावची मीटिंग, तर ते मगाची बाहेर निघून गेलेत. ते आता कधी येतात घरी काय माहीत नाही. मला तर पटकन खाली जायचं, एडिटिंग करायचं, पुन्हा वर यायचं आहे. तर आमच्या बिल्डिंगच्या खाली आज बघा मॅच चालू आहेत. आज रविवार आहे ना, त्याच्यामुळे सगळेजण घरामध्ये आहेत आणि असा भरपूर असा आवाज. आणि फायनली माझं एडिटिंग करून झालेलं आहे. आज बराच वेळ गेला मला एडिटिंग करायला, कारण बॅकग्राऊंडला बघा असा हा आवाज चालू आहे ना, त्याच्यामुळे खूप वेळा मला असं डिलीट करावं लागलं. मध्ये मध्ये बाईकचा आवाज, रिक्षाचा आवाज, म्हणजे सगळं चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर वेळा मला असं क्लिप आहेत ना डिलीट करायला लागला व्हॉइस ओव्हर केलेल्या. आणि गरमी, आता सगळं पॅक करून बसलं, त्याच्यामुळे गरमी बघा किती झाली. म्हणजे आता गरमी ना 2-3 दिवस झाले मला जाणवायला लागते ना, तर अशी मी नेहमी बसते ना एडिटिंग करायला, तेव्हा गरमी अशी होत नाही. आज बघा कशी घामाघूम झाले मी ते. चला आता थोडंसं एक 5 मिनटाचं काम अजून माझं बाकी आहे, ते मी करते आणि मग मी जाणार आहे घरी. कुणालच्या बाबा पहिला फोन करते, कारण कुणालच्या बाबा जर का आले असतील मग संगातीच आम्ही जाऊया, नाहीतर मग मी एकटी जाणार निघून. आणि घरी जाऊन रात्रीचं जेवण करायचं बाकी आहे.
म्हणजे कालच्या व्हिडिओनंतर ह्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली. काल रविवार होता ना, तुम्हाला बघा मी रेसिपी शेअर केली पराठ्यांची. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हा व्हिडिओ मी आता शूट करायला घेतलेला आहे. चला थोडंसं काम बाकी आहे ते करूया आणि मग घरी जाऊया. ए अड्या तो बघ, तो डरपोक बघ, तो बघ बाबाची चावू लागली त्याला. हां शेपटे हलवतो म्हणजे बाबाची चावू लागली. हां बघ आरव बघा बघा, आरव बघा, समजले बाबा आला म्हणून. शेरू मागे, शेरू इथे बघ, त्यांना चावल कधीच लागली. इकडे शेरू मागे आहे. आरव इथे बघ. हे तू का चिमटा घेऊन खेळतो रे? आमचा बाबा घरी आला ना की सगळ्यांमध्ये एक वेगळीच एनर्जी जागी होत्या. म्हणजे अगदी मी, कुणाल, वाग्या, शेरू सगळे अगदी खुश होऊन जातात बाबा घरी आल्यानंतर. तर ते आले तर सरळ बाथरूममध्ये गेले. पण वाग्या, शेरू बाथरूमच्या इथे पण घुटमळ होते आणि कुणालचं काय काय चालू होतं. तर आज मी रेसिपी आहे ना तुमच्या शेअर करणार आहे ताईनं. तर इथे चिकन आणलं होतं कुणालच्या बाबांनी. तर ते कुणालने ना साफ करायला घेतलं आणि कुणाल पुन्हा खाली निघून गेले होते. त्यांचं एक काम होतं. मग त्यांना कॉल आला म्हणून ते पुन्हा निघून गेले. आणि मग कुणालने इथे मला सगळं साफ करून दिलेलं आहे. सगळं क्लीन म्हणजे साफ करून झाल्यानंतर, धुवून वगैरे झाल्यानंतर इथे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. चिकन आहे ते चिकनमध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेले 1 पॅकेट आणि नंतरला त्यात तिखट मसाला, हळद, मीठ हे सगळं टाकायचं आणि व्यवस्थित असं मॅरिनेशन करून ठेवायचं. तर आज बिर्याणी बनवायचं विचार का मनात आला ते पण तुम्हाला मी सांगते. रविवार तर होताच, पण काय झालं की गावी गेले होते ना, तर तिकडून तांदूळ आणले होते. म्हणजे आमच्या काकींनी आम्हाला तांदूळ दिले होते आणि मी ना एकदा दोनदा त्या तांदळाचा भात बनवला होता. तांदूळ ते इतके छान आहेत. हे बघा, हे आता मी डब्यामध्ये तुम्हाला दाखवलं ना, पाणी टाकून ठेवलं ते भिजत घालून. म्हणजे 1 वाटी तांदूळ घेतले ना तर तिप्पट तो भात होतो. इतके ते तांदूळ जुने आहेत आणि चवीला पण खूप छान आहेत. तर म्हटलं याची ना बिर्याणी बनवून बघूया. म्हणून मग कुणालच्या बाबांना मी सांगितलं की तुम्ही चिकन घेऊन या, आपण बिर्याणी म्हणजे ट्राय करून बघूया की ह्या तांदळाच्या म्हणजे गावच्या तांदळाची बिर्याणी कशी बनते ती. त्याच्यामुळे मग हे सगळं आज काय म्हणूया जेवणाचा असा कार्यक्रम म्हणजे बेत. तर इथे सगळं मॅरिनेशन करून ठेवलं आणि किचनमध्ये जे काही चहा पाण्याची भांडी वगैरे होती ना ती मी घासून घेतली. पाणी त्यावेळेस आलं होतं आणि भाग्या आणि शेरू हे असे संध्याकाळच्या वेळेस ना किचनमध्ये येऊन बसतात. कारण आता मागी गणेश झालेले आहेत चालू. तिथे कुठे कुठे काय काय कार्यक्रम असतात, फटाके वगैरे फुटतात आणि मग ते घाबरून मग असे किचनमध्ये येऊन बसतात दोघंजणं. तर इथे मी बिर्याणी तयार करायला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि घीसुद्धा टाकलेलं आहे. कांदा आणि तमालपत्र म्हणजे अख्खे खडे मसाले ते टाकले आणि जिरं टाकलं थोडंसं आणि कांदा लाल होईपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा लाल झाला की त्यात सर्व मसाले, तिखट मसाला आहे, हळद, बिर्याणीचा मसाला ते सगळं टाकायचं. चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर त्यात टाकायचं आहे टोमॅटो, कोथिंबीर आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छानपैकी हे ना असं परतून घ्यायचं आहे. चांगलं असं व्यवस्थित परतून झालं, चांगलं तेल असं सुटून आलं की मग त्यात ते मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना ते टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं म्हणजे तो मसाला जो आहे ना तो चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे अशा तऱ्हेने सगळं परतून घ्यायचं. आणि मग त्यात टाकायचं आहे आपल्याला पाणी. आता जितके आपण तांदूळ घेतलेले असतील त्याच्या डबल आपल्याला ते पाणी टाकायचं आहे. आणि इथे माझं सगळं चिकन वगैरे बघा व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता यात मी टाकणार आहे ते पाणी आणि पाणी टाकून झाल्यानंतर उकळी येईपर्यंत आपल्याला थोडा वेळ वाट बघायची. तर ही आहे आपली इन्स्टंट बिर्याणी रेसिपी. म्हणजे बऱ्याच वेळा मी तुमच्या शेअर केलेलं आहे, पण आज गावचे तांदूळ वापरून आपण ही इन्स्टंट बिर्याणी तयार करतोय. बघूया कशी तयार होते ती. तर इथे बघा पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता एक 10 मिनटं आपल्याला हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे 10 मिनटं चिकन पण आपलं शिजतं आणि पाणी आहे ना ते पण थोडंसं कमी होऊन जातं. तर आपलं चिकन शिजवतं तोपर्यंत कुणालचे बाबा आले बाहेरून. त्यांनी ना चिकन बघितलं, म्हणजे चिकन कसे भरपूर होतं ना, मग ते म्हणाले की थोडंसं साईडला काढून ठेवू, आपण कुणालसाठी असं चिकन फ्राय असं बनवूया तव्यावरती. त्याच्यामुळे दोघांनी पण इथे किचनमध्ये हजेरी लावली आणि त्यांचं काय काय सगळं मॅरिनेशन चालू होतं. वाघ्या शेरू अजूनही किचनमध्ये बसलेले होते. म्हणजे खूप घाबरतात ते फटाक्यांना.
त्यांना कशा आवाजाची सवय नाही ना, तर एक 10 मिनटं चिकन आपलं शिजल्यानंतर इथे बघा मी तांदूळ आहेत ना ते भिजवलेले ते टाकलेले आहेत पाण्यामध्ये आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. डब्याला लागले पण सगळे तांदूळ काढून घ्यायचे आणि ते आपल्या कढईमध्ये टाकायचे. खरं म्हटलं तर ही बिर्याणी ना मला कुकरमध्ये करायची होती, पण कुकरमध्ये भागे आणि शेरू यांचं चिकन आहे ना मी बॉईल करायला ठेवलं होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं या कढईमध्येच म्हणजे बनवूया आपण. आता सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आणि कोथिंबीर वगैरे पण अगोदर मी टाकून झाली होती. आणि बाजूला तव्यावरती कुणालच्या बाबा यांनी बघा चिकन फ्राय म्हणजे करायला सुरुवात केली होती आणि खूप टेस्टी मस्त, म्हणजे कुणाला आवडतात ना ते पदार्थ तयार करायला म्हणजे अगदी ते तयारच असतात. आणि आत्ता मी तुमच्याशी बोलणार आहे एका कमेंटबद्दल. म्हणजे बऱ्याच वेळा ही कमेंट मला आलेली आहे आणि बऱ्याच जणांनी त्या कमेंटला लाईक पण केलेलं आहे. तर इथे जेवण आपलं झालेलं आहे आणि इथे सगळ्यांना बघा मी जेवायला वाढायला घेतलेलं आहे, भाग्या शेरू यांनासुद्धा. आता थोडंसं तुम्हाला रिव्ह्यू देते बिर्याणीचा. बिर्याणी खूप छान झाली होती आणि गावचे तांदूळ असून पण सुटसुटीत झाली होती. मुख्य म्हणजे चवीला पण एकदम भारी, म्हणजे असं वाटतच नव्हतं की हे तांदूळ म्हणजे बासमती तांदूळ नाही आहेत, गावचे तांदूळ आहेत म्हणून. त्याच्यामुळे आता जे तांदूळ बघा आणलेले आहेत ते आता बिर्याणी किंवा पुलाव बनवून ते वापरले जातील. काय होतं की ह्या तांदळाचा जर का भात बनवला ना तर घरातली मंडळी आहेत ना, म्हणजे कुणाच्या बाबांना वगैरे आवडत नाही, कारण तो खूप असा सुट्टा होतो, सुटसुटीत बघा होतो. त्याच्यामुळे म्हणजे थोडंसं चिकट असा भात आहे ना आवडतो. त्याच्यामुळे आता पुलाव किंवा बिर्याणी करून मी हे तांदूळ आता वापरू शकते. तर आता बिर्याणीचं झालं म्हणजे जेवणाचं झालं. आता तुम्हाला कमेंट्सबद्दल म्हणते, बऱ्याच वेळा ही कमेंट आलेली आहे. खरं म्हणजे तुम्ही दुर्लक्ष केलं होतं, पण पुन्हा एकदा ती कमेंट आली होती आणि त्या कमेंटला भरपूर जणांच्या लाईक्स वगैरे केले होते. त्याच्यामुळे मला वाटलं सगळ्यांना म्हणजे खूप असा प्रश्न पडलेला आहे की ताई तुम्ही नेहमी तिघच जणं दिसता, बाकी घरातली इतर माणसं कोणी दिसत नाही. सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांची मी माफी मागते, कारण मी आता व्हॉइस ओव्हर करायला बसलेले आहे. लहान लहान मुलं इथं खेळतात का त्यांना सुट्टी आहे आज आणि प्रचंड असा आवाज येतोय बॅकग्राऊंडला, पण माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे, दुसरी जागाच नाही आहे मला व्हॉइस ओव्हर करायला, त्याच्यामुळे सॉरी म्हणते. आता थोडंसं कमेंटबद्दल, तर घरातली मंडळी बाकीची कुठे आहेत? तर सगळी मंडळी घरामध्ये आहेत, खाऊन पिऊन अगदी मजेत आहेत. एक चांगली बातमी तुम्हाला सांगते मी आता. तर चांगली बातमी अशी आहे की तुम्हाला बघा मी सांगितलं होतं की आमचे दीर खूप म्हणजे दारू प्यायचे, म्हणजे त्यांना भरपूर असं व्यसन होतं. तर त्यांनी त्यांचं व्यसन आता सोडलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 15-20 जास्तच झालं असतं, म्हणजे महिना व्हायला आला असेल. आणि आता ते कामालासुद्धा जातात आणि त्याच्यामुळे घरातलं सगळं आता व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे सांगायची इच्छा होती, पण म्हटलं नको तो विषय पुन्हा नको, म्हणून मग मी टाळाटाळ करत होते. पण आता तुमच्या कमेंट्स आल्या म्हणून मग तुमच्याशी ही गोष्ट मी चांगली ना शेअर केलेली आहे. आणि खूप आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा की त्यांचे व्यसन सुटलेलं आहे. आणि तशी इच्छा आम्ही म्हणून पण दाखवली होती की ते जर का व्यवस्थित झाले, त्यांचं व्यसन सुटलं, पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतीलच. तर चला ताईंनो, आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. बाय बाय सर्वांना.